14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दरम्यान एक मिरवणूक बीड शहरामधून काढण्यात आली होती. याच मिरवणुकीमध्ये नालीचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे मोठा व्यत्यय निर्माण झाला होता आणि यानंतरच आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, त्याचबरोबर दोषींवर कारवाई करण्याची मागणी झाली होती. या संदर्भात एक आंदोलन देखील झालं होतं. मात्र या आंदोलनानंतर देखील कुठलीच कारवाई न झाल्यानं पुन्हा एकदा बीडच्या नगर परिषद कार्यालयासमोर आपण पाहू शकतो कशा पद्धतीने एक आंदोलन सुरू आहे. आणि या आंदोलकांची मागणी आहे की ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काढण्यात आली होती त्याच जयंतीच्या मिरवणुकीदरम्यानमध्ये या ठिकाणी नालीचं पाणी रस्त्यावर आलं होतं. हा तोच परिसर आहे ज्या ठिकाणी हे पाणी आलं होतं. त्यानंतर नगराध्यक्षांनी एक महत्त्वाची बैठक घेऊन या संदर्भामध्ये दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. असा एक अहवाल त्यांनी वरिष्ठांकडे पाठवला होता. मात्र या अहवालानंतर कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता या सगळ्या आंबेडकर अनुयायांनी या ठिकाणी एक आंदोलन सुरू केलेलं आहे. स्वच्छता सभापतीचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. या आंदोलनामध्ये आंबेडकर अनुयायी हे जयंतीमध्ये सहभागी झालेले काही लोक आहेत, त्यासोबत नगरपालिकेतील काही नगरसेवक देखील आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. नेमकी काय मागणी आहे तुमची? कारण नगराध्यक्षांनी देखील प्रस्ताव सादर केला होता, अजून कारवाई झालेली नाही. आमची मागणी ही आहे की याच्यामध्ये पूर्णतः दोष हा स्वच्छता सभापतींचा, कर्मचाऱ्यांचा आहे, तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे. तर यापूर्वी देखील एक आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनातून अशीच मागणी झाली होती. नगराध्यक्षांनी स्वतः एक प्रस्ताव पाठवलेला आहे, या सगळ्यांचं निलंबन व्हावं, अजून कारवाई झालेली नाही. आणखी कारवाई झाली नसल्यामुळे आम्ही आणखी एकदा महिलांचा आक्रोश आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यामुळं स्वच्छता सभापतीचं राजीनामा द्यावा आणि या आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी ही आमची विनंती आहे. तर आपण जर पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वी सगळे रस्ते स्वच्छ करणं आवश्यक होतं. रस्त्याचं कामं करणं महत्त्वाचं होतं. शहरामधील नाल्या वगैरे त्याचं पाणी तुंबू नये हे देखील करणं महत्त्वाचं होतं. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा निधी देखील आला होता. मात्र असं होताना दिसलं नाही. काय सांगतं? त्यामुळेच तर आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे सभापतीने तात्काळ राजीनामे देण्यात यावे ही आमची मागणी आहे. तर निश्चितच महिला होत्या, त्यांनी देखील मागणी केलेली आहे की या संदर्भामध्ये तात्काळ जे काही स्वच्छता सभापती त्यांचा राजीनामा व्हायला हवा अशा पद्धतीचा एक अहवाल देखील पाठवण्यात आला. मात्र अद्याप कारवाई झाली नाही. काही तरुणांशी बोलण्याचा प्रयत्न करत दादा काय सांगताल की मोठ्या प्रमाणामध्ये पाणी रस्त्यावर आलं होतं, मात्र अद्याप नगरपालिकेला याचं गांभीर्य नाही? गेले 14 एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हजारोच्या संख्येने शोभायात्रा निघल्या होत्या. या शोभायात्रेमध्ये लाखोंचा जनसमुदाय सहभागी झालेला होता. या शोभायात्रेमध्ये व लाखोच्या संख्येने सहभागी झालेल्या जनसमुदायामध्ये जे गटारीचं पाणी सोडण्यात आलं याला सर्वस्वी नगरपालिका प्रशासन व स्वच्छता सभापती हे जिम्मेदार आहेत. आम्ही गेल्या वेळेसही आंदोलन केलं होतं, नगरपालिकेला निवेदन दिलं होतं, तरीही नगरपालिका प्रशासन ही शांतच आहे. यांनी कुठल्याही प्रकारची काही कारवाई केलेली नाही आहे. आता ही आमची आंदोलनाची दुसरी वेळ आहे. जर आजही इथून पुढं 8 दिवसात जर स्वच्छता सभापतीचा राजीनामा व यातील सर्व दोषींवर कारवाई जर नाही झाली तर इथून पुढं आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभा करणार आहोत आणि त्या आंदोलनाला तीव्र स्वरूपाच्या आंदोलनात सर्वस्वी जिम्मेदार ही नगरपालिका प्रशासन असेल. आंदोलन दुसऱ्यांदा केलं जातं आहे दादा, दुसऱ्यांदा तुम्ही आंदोलन करताय, काय सांगताल की अजूनही कारवाई झालेली नाही? 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागणी काय सर यापुढे? याच्या मागं बी आम्ही निवेदन देण्याचा भीम याच्या वतीने बसलो होतो आणि त्याच्यानंतर दुसरी वेळेस आहे आता ही महिला आक्रोश आंदोलनाची. आता याच्यानंतर जर यांनी दखल न घेतल्यास आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन या नगरपालिकेला दाखवून देणार आहोत. याची सर्वस्व जबाबदारी बीड नगरपालिकेची असणार आहे, एवढं ठणकावून सांगतो आणि इशारा देतो. तर निश्चितच हे सगळं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. आपण जर पाहिलं तर 14 एप्रिल रोजी याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नालीचं पाणी रस्त्यावर आलं होतं. त्यामुळे या सगळ्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय निर्माण झाला होता. त्यानंतर आंबेडकर अनुयायी यांच्यामधून संताप व्यक्त झाला. यापूर्वी काही दिवसापूर्वीच याच ठिकाणी एक मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनानंतर नगराध्यक्षांनी स्वतः एक प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला. या प्रस्तावामध्ये त्यांनी जे काही दोषी अधिकारी असतील त्यांना निलंबित करण्याचं देखील आदेश दिले होते. मात्र यावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आंबेडकर अनुयायी असतील किंवा बीड शहरातील काही नगरसेवक असतील त्यांनी या ठिकाणी एक धरणे आंदोलन सुरू केलं आहे. त्यांची एकच मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये ज्या लोकांमुळे व्यत्यय निर्माण झाला आणि जे घाणीचं पाणी रस्त्यावर आलं त्यांच्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सहकारी मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड.